महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसापासून सुरू असलेलं मोठं सस्पेन्स आता निर्णायक टप्प्यावर आलं होतं। एका बाजूला शरद पवार यांचा अनुभव आणि त्यांचा शब्द, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे त्यांच्यावर असलेला पक्षांचा दबाव, राज्यसभेची एकच जागा आणि 3 पक्षांमध्ये सुरू असलेलं मोठं राजकीय गणित। शेवटी या सगळ्यांचा शेवट कसा झाला? तर शरद पवारांनी दिलेल्या शब्दानंतर महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बैठका सुरू झाल्या। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांमध्ये जोरदार चर्चा झाली। काँग्रेसकडून अजूनही स्पष्ट भूमिका होती, राज्यसभेची जागा त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती आणि दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेते टिकवण्यासाठी त्यांना स्वतःचा खासदार हवा होता। त्यामुळे रमेश चेन्नीथाला यांनी पुन्हा एकदा काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडली। आता निर्णय घ्यायचा होता उद्धव ठाकरे यांना। राजकीय संतुलन साधणं सोपं नव्हतं। जर शरद पवारांना जागा दिली तर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता होती, कारण प्रियंका चतुर्वेदी यांचाही दावा मजबूत होता। पण दुसरीकडे पवारांसारख्या अनुभवी नेत्याला नकार देणं विवाहासाठी राजकीय दृष्ट्या धोकादायक ठरू शकत होतं। म्हणून ठाकरेंनी एक मध्यम मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला। राजकीय सूत्रानुसार महाविकास आघाडीमध्ये एक असा फॉर्म्युला चर्चेत आला। यावेळी राज्यसभेची जागा एका पक्षाला देणे आणि पुढच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला संधी देणे, यामुळे तिन्ही पक्षांमध्ये संतुलन राखता येईल। मात्र हा फॉर्म्युला स्वीकारायचा की नाही यावर शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू होती, कारण राज्यसभेची निवडणूक म्हणजे फक्त एक जागा नाही, तर भविष्यातील राजकीय मैत्रीचा कस आहे। या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट झाली, महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही शरद पवार यांचं महत्त्व कमी झालेलं नाही आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे हेही आपला राजकीय निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिलं। म्हणजेच विवाहामध्ये मैत्री आहे, पण त्याच वेळी प्रत्येक पक्ष आपलं राजकीय गणितही जपत आहे। राजकारण कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, फक्त परिस्थिती आणि हितसंबंध असतात। म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे अजून कोणती नवी समीकरण तयार होतील हे सांगणं अवघड आहे। पण एक गोष्ट नक्की, हा राज्यसभेचा संघर्ष अजूनही अनेक मोठ्या घडामोडींचा संकेत देतो। जर तुम्हाला अशाच सखोल राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।